पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे आणि भाजपाच्या आमदारांची संख्या पाहता पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून जातील। भाजपमध्ये विधानसभा किंवा लोकसभेत पराभूत उमेदवाराला विधान परिषदेवर पाठवत नाहीत, पण यावेळेस पंकजा मुंडेंसाठी भाजपानं नियम का मोडलाय? भाजपानं 2019 मध्ये विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर का घेतलं नव्हतं? यावेळेस का घेतलंय? फक्त तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत म्हणून की आणखी काही कारण आहेत? चला समजून घेऊयात। पंकजा मुंडेंना 2019 आधी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली। त्यांनी ती स्वप्न बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या राजकीय ऱ्हासाची सुरुवात झाली। 2019 विधानसभेत मुंडेंचा पराभव झाला, त्यानंतर त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन होईल असं बोललं जात होतं, पण तेव्हा भाजपा फुल फॉर्ममध्ये होतं। तेव्हा जातीजातीत वाद निर्माण झाला नव्हता, त्यामुळे भाजपाला पंकजा मुंडेंची इतकी गरज वाटली नाही, म्हणून त्यांना विधान परिषद दिली नाही। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत उतरवलं, पण तिथे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि आता त्यांना विधान परिषद पक्षाने दिली आहे। 2019 पासून राजकीय अज्ञातवासात गेलेल्या पंकजा मुंडेंना आता राजकीय मुख्य प्रवाहात आणणं भाजपासाठी गरजेचं आहे। त्याची मुख्य 4 कारणे आहेत। 1. स्टार प्रचारक म्हणून वापर। पंकजा मुंडे यांच्याकडे स्टारडम आहे, महाराष्ट्रभर पोहोचलेलं नाव आहे आणि त्यात सध्याच्या घडीला भाजपाकडे राज्यभर मान्यता असलेला चेहरा नाही। देवेंद्र फडणवीस होते, पण त्यांना राज्यातील जनतेने नाकारलंय। पंकजा मुंडे खासदार म्हणून निवडून गेल्या असत्या तरी त्यांना विधानसभेला प्रचारासाठी भाजपानं राज्यभर फिरवलं असतं आणि आताही विधान परिषदेत आणून आगामी विधानसभा निवडणुकीला पंकजा मुंडेंचा प्रचारासाठी वापर केला जाईल। 2. लोकसभेत फटका। लोकसभेत फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात निवडणुका लढल्या गेल्या, त्यात महायुतीमध्ये सर्वाधिक फटका भाजपला बसलाय, त्यामुळे विधानसभेसाठी भाजप धोका पत्करणार नाही। पंकजा मुंडेंसोबत विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याकडेही राज्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। 3. पंकजा मुंडेंना मुख्य प्रवाहात आणण्याचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे राज्यभरातील वंजारी समाज। हा समाज आजही मुंडे घराण्यावर प्रेम करतो आणि सध्या राज्यातील जातीचं राजकारण पाहता, राज्याच्या राजकारणात जातीचं वाढलेलं महत्त्व पाहता वंजारी समाजाची मतं बाहेर जाऊ नयेत हा भाजपाचा प्रयत्न असेल। आणि 4. पंकजा मुंडे ब्रँड। वरील 3 कारणं खरी असली, मुंडेंचं राजकारणात पुनर्वसन केलं जात आहे असं म्हटलं जात असलं तरी पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणातील ब्रँड आहेत, हे नाकारता येत नाही। सभा गाजवू शकतात, आक्रमक आहेत, एखाद्या मुद्द्यावर विषयावर विरोधकांना सळोकी पळो करून सोडू शकतात। या सर्व कारणांमुळे पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहणं भाजपासाठी गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।